पाखी फुट्या पाखरांसाठी पवित्रसा वटवृक्ष रोविला. जो जो आसऱ्यास आला त्यास ताटातीर घास दिला. तुमच्या लक्षात आला असेलच की ही काव्यपंक्ती नक्की कोणाच्या कार्याचं गुणगान गाते. अर्थातच ही काव्यपंक्ती आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची महती गाणारी. आपण आता समोर बघतो तो डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा आणि सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ वहिनी यांची समाधी आणि त्यांचं कार्य. ही आहे सयाजीराव हायस्कूलची इमारत आणि या इमारतीत चाललेला हा चिमण्या पाखरांचा किलबिलाट. शिक्षण घेत असतानाच जेव्हा एखादा खेळाचा तास असतो तेव्हा रयतेची ही लेकरं कशी बाहेर येतात आणि खेळत राहतात. त्यांच्या चिवचिवाटाने सारा परिसर पावन होऊन जातो, रोमांचित होतो आणि अण्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलतं की मी जे बीज रोवलंय त्या बीजाचा आता फारासा मोठा वटवृक्ष झाला आहे आणि माझ्या स्वप्नातील रयत त्या वटवृक्षाखाली सुखाने नांदत आहे. ही सयाजीराव हायस्कूलची भव्य इमारत आणि समोर ये जा आहे. त्या गाड्या दिसत आहेत, तो आहे राजपथ. ही दगडी इमारत बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नावाने काढलेल्या संस्थेच्या पहिल्या माध्यमिक विद्यालयाची ही आहे रयत शिक्षण संस्थेची इमारत. जिथं सूर्य आहे, जेवढे दिवस सूर्य आहे तेवढे दिवस रयतेचे हे कार्य अजरामर राहणार आहे आणि अजरामर राहणार आहे ती कर्मवीर भाऊराव पाटलांची कीर्ती. हा सूर्य याची साक्ष देतो आणि कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांच्या कार्यावर, पुतळ्यावर आणि समाधीवर सुवर्णांचा जणू वर्षाव करतोय. समोरच आपल्याला दिसते ती इमारत आहे कर्मवीर स्मृती संग्रहालय, ज्यामध्ये कर्मवीर अण्णा यांच्या दैनंदिन वापरातील गोष्टी, कापड, खुर्ची, अंथरूण, पांघरूण, काठी, पेन, कपबशी इत्यादी वस्तू जपून ठेवल्या आहेत. हिमालयाच्या उंचीचे हे युग प्रवर्तक सह्याद्रीच्या डोंगरावर अजून ठामपणे उभा आहेत असं मला वाटतं. पोवई नाक्याच्या परिसरातील डोंगराची जागा अण्णांनी संस्थेसाठी निवडली तेव्हा तत्कालीन अधिकारी म्हणाले होते, अण्णा हा डोंगर आहे, तुम्ही इथं काय डोकं आपटून घेणार का? अण्णा म्हणाले, हा डोंगर आहे पण माझी मुलं स्वावलंबनातून ह्या डोंगराच्या पोटात भगदाड पाडतील आणि डोंगराला सुद्धा सरळ करून इथं नंदनवन पुरवतील. इथं रयतेची कितीतरी लेकरं शिक्षणासाठी येतील. हे अण्णांच्या दोन निश्चय खरा ठरला आणि आज चार भिंती परिसरातील
या डोंगरावर सुबक सुसज्ज असे विविध शाळा कॉलेज संस्थेची इमारत, राजर्षी शाहू महाराज वसतिगृह, भीमाबाई आंबेडकर कन्या प्रशाला, सावित्रीबाई फुले कन्या महाविद्यालय, महाराजा सायजीराव हायस्कूल, महात्मा फुले DED कॉलेज इत्यादी शाखा उभा राहिल्या आहेत. धार हिंडते आकाशी पण चित्त तिचे पिलापाशी या म्हणीप्रमाणे अण्णा बाहेरगावी जरी असले तरी त्यांच्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई पाटील उर्फ वहिनीसाहेब रयतेच्या प्रत्येक लेकराची काळजी घ्यायच्या, कोणाला काही हवं नको हे बघायच्या. एखादा मुलगा आजारी असेल तर त्याची मायेच्या ममत्यानं शुश्रूषा करायच्या आणि तो मुलगा जोपर्यंत खडखडीत बरा होत नाही तोपर्यंत त्यांच्या जीवाला चैन नसायची. त्यांच्या असीम त्यागाच्या बळावरच संस्था उभा राहिली आणि संस्था उभा राहिली म्हणूनच असंख्य अनाथ मुलांची शिक्षणाची ओढ पूर्ण झाली. या पवित्र कार्यासाठी त्यांनी स्वतःच्या गळ्यातील शेवटचा सौभाग्य अलंकार मंगळसूत्र हे सुद्धा विकून टाकले. जवळपास 100 तोळं सोनं संस्थेच्या कार्यासाठी खर्च करून लंकेची पार्वती म्हणजे काय अशी अवस्था लक्ष्मीबाईंची झाली. पण नावातच लक्ष्मी असणाऱ्या वहिनी साहेबांनी रयतेसाठी खरं तर लक्ष्मी झाल्या. त्यांचं कार्य हे तिन्ही लोकी कायम राहील. इथं मुलं खेळत आहेत, दौडत आहेत, त्यांचा चुचवाट चाललाय आणि अण्णा वहिनी कृतार्थ होऊन त्या लेकरांकडे बघत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील असा एकही जिल्हा नाही की जिथं रयत शिक्षण संस्थेत शिकून अधिकारी पदावर गेलेला माणूस दिसणार नाही. अगदी गडचिरोली असो, यवतमाळ असो किंवा कोकण किनारपट्टी, प्रत्येक जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेत शिकलेला एक तरी अधिकारी तुम्हाला दिसणारच. आज मितीला जवळपास 2-1 लाख विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असून लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. हे केवढं मोठं कार्य एक व्यक्ती करू शकतो हे येणाऱ्या पिढींना समजून सांगावे लागेल अशी अवस्था आहे. कर्मवीर स्मृती भवन म्हणजे जणू आपण अण्णांची भेट घेतोय असं वाटावं. अण्णांची खुर्ची रिकामी जरी असली तरी अण्णा कधी येतील, खुर्चीवर बसतील आणि माझ्याशी बोलतील असं वाटतं. उंब्रज येथील महात्मा गांधी विद्यालय हे बाजारपेठेत भरत होतं. त्या काळातली एक गोष्ट आहे की तेथील प्रयोगशाळेचं उद्घाटन होणार होतं आणि अण्णा प्रत्यक्ष उद्घाटनाला येणार होते. बाहेर काही मुलं खेळत होती. तेवढ्यात अण्णा आले गाडीतून आणि अण्णांना वयोमानामुळे फारसं चालता येत नव्हतं, आधाराची गरज होती. तेव्हा एका मुलाला बोलवलं. अण्णांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि संस्थेच्या म्हणजे महात्मा गांधी विद्यालयाच्या ऑफिसपर्यंत चालत गेले. तो मुलगा होता श्री वसंत कांबळे आणि पुढे जाऊन तो मुलगा शास्त्रज्ञ झाला
बहुजन समाजातील गाव कोसाच्या आत जरी असला तरी दलित जातीचा वसंत कांबळे जवळपास 6-7 देशात शास्त्रज्ञ म्हणून काम केलं. हा अण्णांच्या कार्याचा गौरव आहे. अण्णांनी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवला त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं. ही अण्णांची गाडी विद्यार्थ्यांनी दिली, पण अण्णा म्हणाले, ही गाडी मला परवडणार नाही, संस्थेला परवडणार नाही. संस्थेच्या खर्चातून मी या गाडीसाठी डिझेल देऊ शकणार नाही. तेव्हा गाडी भेट देणारे विद्यार्थी म्हणाले, अण्णा तुम्ही त्याची काळजी करू नका. ड्रायव्हरचा पगार आणि जेवढं डिझेल लागेल तेवढं आम्ही तरतूद करतो, पण तुम्ही या गाडी स्वीकारा, कारण संस्थेच्या कामामुळे तुम्हाला फार पायपीट होते आणि या वयात तुम्हाला झेपणार नाही. असं म्हटल्यानंतर अण्णांनी ही गाडी स्वीकारली. ही हिरवी वनराई सह्याद्री डोंगराचं पोट फोडून उभा राहिले आहे आणि इथं अण्णांच्या समाधीमुळे जे पावित्र्य आलं आहे ते पावित्र्य आणि प्रसन्नता मला इतर कुठंच दिसत नाही किंवा दिसली नाही. अण्णांच्या या कार्याची मी महती किती सांगावी. खरं तर सूर्याचं तेज आणि त्याचं कार्य हे काजवा सांगू शकेल काय? नाही ना. अण्णा म्हणजे साक्षात दैतीच्या आयुष्यात अंधाराचं जे साम्राज्य पसरलं ते साम्राज्य दूर करणारे सूर्य होते. म्हणूनच आज लाखो कुटुंब, लाखो विद्यार्थी आपल्या संसारात सुखी आहेत आणि देशाची